ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। नाम भगवान की जय। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून वारी या साधनेचे ज्यांच्या समवेत आपण चाललेलो आहोत ते संत सम्राट आचार्य स्वसंवेद्य शक्ती श्री ज्ञानराज माऊलींच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल आचार्यांना अभिवादन करून साधनेमध्ये सहभागी झालेल्या उपस्थित सर्व वारकऱ्यांबद्दल सद्भाव प्रकट करून आपल्या या वारीच्या चिंतनामध्ये सध्या चालू असलेला चिंतन आहे हाची सुबोध गुरुचा। त्याची तिसरी आर्या चालू आहे, त्या संपवायची आहे। नाम सदा बोलावे भावे गावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुचा नामा परतेन सत्य मानावे। पहिली आर्या नामात रंगुनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे हाची सुबोध गुरुचा भोगा संगे कुठे न गुंतावे। ही दुसरी आर्या। तिसरी आर्या चालू आहे आनंदात असावे आळस भयद्वेष दूर त्यागावे हाची सुबोध गुरुचा अनुसंधाना कधी न चुकवावे। तर काल आपण आनंदात असावे याच्यावर बरंच चिंतन केलं आणि याचं सहाय्यक अंग म्हणून अनुसंधाना कधी न चुकवावे या विषयाचा सुद्धा विचार झाला। मधले दोन टप्पे राहिले। हाची सुबोध गुरुचा त्याचाही थोडा संकेत झाला। आळस भय द्वेष दूर त्यागावे हा जो विचार आहे याच्याविषयी चर्चा करायची आहे। तेव्हा एक एक पैलू हृदयामध्ये प्रगट होतो। जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना काही उपदेश देणारे अभंग लिहिलेत। त्यामध्ये एक 3 चरणाचा अभंग आहे। देह शुद्ध करुणी भजनी भजावे आणिकाचे नाठवावे दोष गुण साधने समाधी नकोपा उपाधी सर्व समबुद्धी करी मन। म्हणे जनार्दन घे अनुताप सांडीपा संकल्प एकनाथा।
हे अभंगाचं प्रमाण देण्याचं कारण मला जो याच्यातला अर्थ आज स्फुरित झाला आहे तो असा आहे की हे मधला जो भाग आहे, आळस भयद्वेष दूर त्यागावे, हा अनुताप प्रधान चरण आहे. दूर त्यागावे, दूर त्यागावेचा अर्थ कशा अर्थानं लावायचा? असल्यानंतर टाकायचेत का येण्यापूर्वीच टाकायचेत? एक असतो पश्चात्ताप आणि एक असतो अनुताप. तर पश्चात्ताप कशाला म्हणतात? जी घटना घडल्याचं वाईट वाटतं नंतर घडून गेल्यावर त्याला पश्चात्ताप म्हणतात. आणि जी घटना घडू नये म्हणून आधी सावधानीयुक्त जो अंतःकरणातला ताप असतो त्याला अनुताप म्हणतात. अनु म्हणजे पूर्व असं आहे आणि पश्चात म्हणजे नंतर. हे दोन शब्दाचे स्पष्ट अर्थ आहेत. तर अनुताप आणि पश्चात्ताप या दोन अर्थाचा संबंध इथं का घ्यायचा? तर मला याच्यातला स्फुरलेला अर्थ असा आहे, मी स्वतः काही अहंकाराने त्यातला आग्रह धरत नसतो, परंतु महाराजांना जे वादवायचं असेल ते आतून स्फुरित करतात. तर हा दूर त्यागावेचा अर्थ साधकीय दृष्ट्या असा दिसतो मला की येण्यापूर्वी त्यांच्यापासून आपण दूर व्हावं, दूर त्यागावे असा त्याच्यात अर्थ आहे. काल वाचताना ऐकताना त्यागावे शब्द, सारावे शब्द याच्यावर एक शब्दभर चर्चा झाली होती. तर त्यागावे हा कशा अर्थानं घ्यायचा? त्याग अर्थानं त्यागावे घ्यायचा का? तर हा त्याग अर्थानं त्यागावे शब्द नाही आहे. आपल्याकडं येण्यापूर्वी त्याचा संबंध विच्छेद करावा, अनुताप अर्थानं हा विषय आहे. तर तीन गोष्टी, आळस, भय आणि द्वेष, या तीन गोष्टी वर्णन केल्या. तर आनंदाच्या स्थितीतून ज्याला खालीच यायचं नाही त्यांनी त्याच्यावर आक्रमण करणाऱ्या या तीन गोष्टीला येण्यापूर्वी त्याचा त्याग करावा. असा आनंदात असाविषयी संबंध जोडताना त्याचा विचार जो आहे तो या अँगलनं लक्षात घ्यायचा. तर दूर त्यागावे म्हणजे येत असतानाच त्यांना दूर ठेवावं. प्रेरणा अशी झाली की रस्त्याने चालता चालता एक कृष्णाचं चित्र पाहिलं. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पण रस्त्याने एका याच्यावर होतं ते चित्र. आपण नेहमी पाहतो, तुम्ही पाहिलेलं आहे, आजकालच्या नवीन चित्रामध्ये ते प्रसिद्ध आहे. तर ते चित्र कसं आहे? तर लाला एका गाईला दूध पितोय आणि दूध पिताना तिचं जे वासरू आहे ते गाईपर्यंत येऊ नये म्हणून त्याने असा हात केलेला आहे. हे चित्र रस्त्याने मला एका याच्यावर दिसलं आणि त्याच्यातून मला दूर त्यागावेचा अर्थ कळला. लक्षात घ्या. तेव्हा भगवान कुठून काय स्फुरणा देतात आणि कशी देतात हे कधी सांगता येत नाही. आपण चित्र अनेक वेळा पाहतो, तेच चित्र वेगवेगळ्या अँगलनं पण पाहतो, त्याची मोहिनी म्हणून पण पाहतो, त्याचा आनंद म्हणून पण पाहतो. पण आजच्या चालू घटकेकरता, आजच्या प्रवचनाकरता यात अर्थाची प्रेरणा मला त्या चित्रानं दिली. लक्षात घ्या. तर दूर त्यागावेचा अर्थ असा आहे, त्याला भिडूच द्यायचं नाही. आपण सगळ्यांनी पाहिलं आहे, बऱ्याचशा लोकांनी हे चित्र पाहिलेलं आहे. मोठं आकर्षणीय हल्ली प्रसिद्ध असणारं चित्र आहे.
नालाही फार सुंदर आहे. त्या गाईला तो डायरेक्ट स्तनाला भिडलेला आहे आणि त्याचं वासरू त्याच्याकडे येण्यापूर्वी त्याने हाताने त्याला अडवलं. लक्षात घ्या. तर आनंदात असावेचा प्रतिबंध पहिल्यांदा आपण हाताने दूर करावा. हा अनुताप प्रेरक अर्थ याच्यातून मला स्फुरला. लक्षात घ्या. तर आळस भय द्वेष दूर त्यागावे. त्याने यूज देऊ नये, भिडू देऊ नये आपल्यापर्यंत. भिडल्यानंतर काढणं हे 2 नंबरचं आहे. काढता येईलच का नाही सांगता येत नाही. भिडलेला असल्यावर तो तुमच्यावर प्रभाव करेल का तुमचा त्याच्यावर प्रभाव होईल काही सांगता येणार नाही. विकार आहेत ते. काय दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्यया, त्यातले ते भाग आहेत. आणि त्यामुळं एकदा प्रत्यक्ष आक्रमण केल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये किती सावरू शकाल ही शंका आहे. पण जर का तुम्ही साधक आणि सावधानी कराल तर येण्यापूर्वी जर दूर सारण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त लवकर तुम्हाला त्याच्यावर विजय मिळवता येईल. आणि म्हणून याचा अर्थ असा घेणं जास्त योग्य आहे. आळस भय द्वेष दूर त्यागावे. आता आळस निद्रालस्य प्रमादोत्तम तत्तामस मुदारुतम, तमोगुण प्रधान आहे. लक्षात घ्या. आणि तो तमोगुण प्रधान नुसता नाही. निद्रालस्य प्रमादोत्तम तत्तामस मुदारुतम हा तमोगुणाचा जसा प्रकार आहे. प्रमादालस्य निद्रावी तन्निबध्नाती भारत, हे 2 गीतेतले तिथल्या तिथलचे लक्षात घ्या. एक तमोगुणाचं लक्षण म्हणून हा आळस त्याच्यात आला आणि एक हे बंधनाचं कारण म्हणून याचं वर्णन आलं. प्रमादालस्य निद्राभीस तन्निबध्नाती भारत. यामुळं जीव बांधला जातो. आळस दूर टाकण्याचं कारण काय? तर साधकाला बद्ध राहायचं नाही म्हणून तमोगुणातलं हे घट्ट बंधन आहे. हे 3 गुणाची बंधन आहेत. त्यामधले जास्त घट्ट बंधन तमोगुणाचं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून दूर त्यागावेचा अनुतापाचं पहिलं केंद्र दाखवलं तमोगुण प्रधान आळस. लक्षात घ्या. आता हा आळस सामान्य लोकांच्या ज्यात म्हण आहे, आळस मनुष्याचा वैरी म्हणतात. आपल्यामध्ये हा आळस फार भरलेला असतो. आपण प्रत्यक्ष माऊलींच्या कृपेनं थोडंफार त्याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हा आळस आपल्यावर सारखा आक्रमण होत असतो. यातल्या अनेक कारणापैकी एक अन्न हे एक कारण आहे. तमोगुण प्रधान अन्न माणसामध्ये आळसाची निर्मिती करतो. लक्षात घ्या. आणि म्हणून ते एक कारण झालं शरीरातल्या आळसाचं देहाध्यासी माणसाच्या बाबतीत आहे. 2 प्रकारची माणसं असतात. देहवद्भिः ज्याला म्हटलेलं आहे. तर देहाध्यासी माणसं जी असतात ती या विकाराच्या आहारी जातात. आणि विवेकी माणसं या अन्नाच्या प्रभावाला सुद्धा बाजूला करू शकतात. काही शनैशनै करू शकतात, काही तात्काळ करू शकतात. तीव्र तीव्रतम वेग जसे जसे विवेकाचा जसा असेल त्याप्रमाणे. तर क्रमबद्ध साधनेप्रमाणे तुम्ही म्हणाल हा अनुतापपूर्वक अर्थ जर घ्यायचा ठरला तर कदाचित आमचा नंबरच लागणार नाही. कारण ऑलरेडी आक्रमित आहोत.
आम्ही सामान्य जीव त्या विकाराने आक्रमित आहोत. पण प्रधान हाच अर्थ घ्यायचा. सेकंड नंबरला त्याच्यातून तुमचा प्रश्न असेल, आक्रमित जीवाकरता सुद्धा टप्पा सांगायला करता त्याच्यावरचे रस्ते सांगायचेत, पण प्रधान अर्थ मी पहिला सांगितला हा घ्यायचा. 2 नंबरच्या अर्थामध्ये आक्रमित आळस, भय आणि द्वेष याला कसं दूर ठेवावं याचा सुद्धा टप्प्यात आपण विचार करणार आहोत. आता इथं टप्पे शक्तोशी सारखा 2 नंबरचा श्लोक आहे. म्हणजे व मनादस्व पहिला भक्तीचा विभाग, आणि जर शक्य नसेल तर मग दुसरा टप्पा. तसं मूळ पहिला अर्थ मी सांगितला हा साधनेतला योग्य अर्थ आहे, हे लक्षात घ्या. अनुताप प्रधान यांना एका विशिष्ट टप्प्यावर दूर ठेवा. कशाच्या जीवावर ठेवता येईल? तर अनुसंधान आणि आनंद या दोन्हीच्या आधारानं दूर ठेवता येईल. आनंद स्थिती आणि अनुसंधानाची साधना या 2 अधिष्ठानावर अनुताप पद्धतीनं याला दूर ठेवता येईल, हे लक्षात घ्या. सांडीपा संकल्प एकनाथा म्हणे जनार्दन घी अनुताप आणि सांडीपा संकल्प. भय, द्वेष, आळस याच्यात सुप्त आणि प्रगट पद्धतीचे संकल्प कारणीभूत असतात. आणि संकल्प सांडणं हे स्थितीवरच्या साधकाला शक्य आहे. मग आता याच्यात काय, मी आपल्याला आधी सांगितलं, आधी काय करता येईल अनुसंधानाच्या आधारावर. जसं नामात रंगोनी या भोगासंगे कुठे न गुंतावे हा जसा भाग आहे, तसा अनुसंधाना कधी न चुकवावे या अधिष्ठानावर आनंदात असावे. ही साधनसाध्य आनंद आहे. तर साधनसाध्य आनंद हा साधकाला संभव आहे. सिद्ध आनंद जरी संभव नसला तरी साधनसाध्य आनंद संभव आहे. अनुसंधान हे त्याचं साधन आहे आणि हा साधनसाध्य आनंद आहे आणि त्यामुळे साधकाला संभव आहे. मग साधनसाध्य आनंदाच्या बाबतीत निषेध अंगाचा विचार आधी का विधी अंगाचा विचार आधी? तर अनुताप लक्ष घेतला तर विधी अंगाचं अधिष्ठान हे अनुतापाचं अधिष्ठान बनेल आणि त्यामुळे फायदा काय होईल, या दोन्ही अँगल पूर्ण झाले की सिद्ध आनंद तयार होईल. जो अनुतापपूर्वक जो विचार सांगितलाय ना मी, आळस भयद्वेष दूर त्यागावे, हा जो विचार आहे हा आणि अनुसंधानाच्या आधारावर मिळवलेला साधन साध्य आनंद, या दोन्हीची एकत्रता झाली, दोन्ही बाजू पूर्ण झाल्या की सिद्ध आनंद मिळेल. 2 आनंद झाले, एक सिद्ध आनंद. दोन्ही आनंदात फरक नाही, फक्त फरक कुठं आहे, एका ठिकाणी साधन चालू ठेवावं लागतं आणि एका ठिकाणी साधन अलीकडं राहतं, पुढं त्या साधनाची गरज राहत नाही, एवढाच फरक. पाण्यामध्ये बुडी मारण्यापूर्वी पाण्यात असून सुद्धा पाण्याशी अभिन्नता नाही, तसं साधनसाध्य आनंद म्हणजे डोकं वर ठेवून समुद्रातच पोहण्यासारखं आहे. चारी बाजूनी समुद्रच आहे, तसं साधनसाध्य आनंदामध्ये चारी बाजूनी आनंदच आहे.
फक्त डोकं वर शिल्लक असल्यामुळं अभिन्नता नाही, म्हणून त्याला साधन साध्य आनंद म्हणायचं. आणि आळस भयद्वेष दूर त्यागावे हे झालं की डोकं बुडलं, मग तो सिद्ध आनंद होईल. दोन्हीच्या आनंदपणात फरक नाही, टिकण्यात फरक आहे. साधन साध्य आनंद साधनाचा अनुसंधानाच्या अभावात काही काळानंतर त्याच्यामध्ये प्रतिबंध येण्याची संभावना आहे. येईलच असंही नाही साधन साध्य आनंदाच्या बाबतीत. आणि सिद्ध आनंदाच्या बाबतीत प्रतिबंध येण्याची संभावना नाही. आणि त्या प्रतिबंधाचे केंद्र हे तीन आहेत: तमोगुणात्मक, रजोगुणात्मक, सत्वगुणात्मक बंधनं. तर रागद्वेष रजो रागात्मकम विद्धि तृष्णासंग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय. लक्षात घ्या. आणि सत्वगुणाच्या शेवटच्या टोकापर्यंत आवरण दोष राहिल्यामुळं भय राहतं. भेद आहे आणि आवरण आहे म्हणून भय आहे. लक्षात घ्या. आणि भेद आणि आवरण संपलं की भय कुठून राहील? भय राहणारच नाही. म्हणजे गुणातीत होईपर्यंत भय नावाचा विकार सुप्त रूपानं शिल्लक असतो. भयाच्या प्रतिक्रिया वेगळ्या आणि भय विकार वेगळा. हे दोन मुद्दे लक्षात घ्या. इंद्रियाची जी रचना आहे ना, त्या रचनेनुसार एखाद्या सिद्ध महात्म्याच्या अंगावर एखादी वस्तू बसली, एखादा प्राणी सरडा, तर जर तो सुषुप्ती अवस्थेत असेल तर इंद्रियाच्या रचनेनुसार एखाद्या वेळेस त्याचा हात त्याला बाजूला करेलही. ती रचना आहे. पण भय विकार त्याच्यात दिसणार नाही. म्हणून रचना वेगळी. सिद्ध महात्म्याला सुद्धा मारलं तर डोळ्यातून कदाचित पाणी येईल, पण पाणी आलं म्हणजे तो घाबरला किंवा दुःखी झाला असं नाही सिद्ध होत. पाणी येणं ही देहाची रचना आहे. लक्षात घ्या. हे बारकावे कळत नाही, त्यामुळे कित्येक वेळेला आपण संशय निर्माण करतो. मग एवढे निर्भय आहेत, मग असं का झालं, मग त्याने असं का केलं, आणि त्यातला बारकावा कळत नाही. विकारापर्यंतचा तपास घेण्याची आपली ताकद नसते. विकार आणि रचना ह्या दोन फरक आपल्याला कळत नाही. आपण रचनेवरून त्याला विकारी समजतो. विकार विषयच वेगळा आहे, रचना वेगळा आहे. कधी कधी प्रारब्ध रचनेपर्यंत त्या देहाला नेतं, पण विकारापर्यंत नेण्याची प्रारब्धाची सुद्धा हिंमत नाही. लक्षात घ्या. प्रारब्ध रचनेपर्यंत घेऊन जातं. तर रचना आणि विकार हा जर भाग कळाला तर तुम्हाला भयातून मुक्त होण्याचं सूत्र कळायला थोडासा उपयोग होईल. द्वेषातून मुक्त होण्याचं सूत्र कळायला काही वेळेला रचनेच्या लेव्हलवर आपल्याला काही गोष्टी सापडतील, त्याच्याही पलीकडं जाऊ शकत नाही असं नाही. परमार्थिक लोक जाऊ शकतात. पदार्थाभाविनी अवस्था जी आहे ना, ती रचनेलाही ओलांडून जाते. मग ती भक्तिमार्गातल्या परमहंसाची असो अथवा ज्ञानमार्गातल्या परमहंसाची असो, रचनेला ओलांडून जाते पदार्थभाविनी अवस्था. पण तोपर्यंत जरी तो दार्शनिक लेव्हलवर आरूढ झालेला असला तरी कधी कधी त्याच्या शरीरात रचना दिसेल पण विकार दिसणार नाही. ते सगळे बारकावे का कळले पाहिजेत? तर भय, आळस आणि द्वेष या तिन्हीचे ही रूप रचनात्मक दृष्ट्या कधी कधी
आत राग भय द्वेष नसणाऱ्याच्या शरीरामध्ये सुद्धा रचनात्मक दृष्ट्या दिसतील. आमचे ऋषभदेवांचे परमहंस ऋषभदेव ज्ञानी परमहंस आणि भागवत परमहंस जडभरत रचनेनुसार आळसासारखे पडलेले चित्र दाखवतात. कधी खूप चालून शरीर थकलं तर थकणं रचना शरीराची रचना आहे. मग थकलेलं शरीर एखाद्या ठिकाणी टेकून पडणं ही सुद्धा एक रचना आहे. पण आळस आला कशावरून समजावं? आळस आला काय त्याला? ते नाही सांगता येणार. तुम्ही आळशासारखा त्याला म्हणाल, पण तो आळशी आहे की नाही विचार करावा लागेल. लक्षात घ्या. कितीतरी विधेय असे महत्त्व महात्मे पडलेले असतात. तुमच्यातला एखाद्या गाद्यावर लोळणारा आणि तो महात्मा वरून दिसायला सारखे आहेत. दोन्ही दिसती सारखी सारखी, वर्म जाणे तो पारखी. आणि म्हणून आळसाचा विकार रूपानं दूर सोडावं सांगितलं आहे. शरीररचनेच्या दृष्टीनं पदार्थाभाविनीच्या अलीकडं असेपर्यंत आरूढ झालेला सुद्धा कदाचित तुम्हाला रचनेनुसार त्याच्या शरीरावर कधी कधी भय दिसेल, कधी कधी आळस दिसेल, कधी कधी द्वेषसुद्धा दिसेल. फक्त दिसेल बरं का, असेल नाही, दिसेल तुम्हाला. आणि तुम्हाला दिसण्याला कारण त्याच्यात द्वेष आहे म्हणून दिसेल असं नाही, तुमच्यात द्वेष आहे म्हणून त्याच्यात दिसेल, असाही एक अर्थ आहे. आपण आपल्या विकार महात्म्यावर आरोपित करत असतो, असं आहे. विकार आपले असतात पण आरोप आपण महात्म्यावर करतो. मग महात्मा एकदा म्हटला की त्याच्या सानिध्यात जेव्हा जवळून राहतो त्यावेळेला जर साधकीय दृष्टी असेल तर तुम्हाला धीरे 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 त्याच्यात हे विकार नाही ते कळतं. पण जवळीक झाल्याशिवाय कळणार नाही. जवळीक झाल्यावरच करेल. सकृत दर्शनी नाही कळणार. सकृत दर्शनी तुम्हाला भय आहे असं वाटेल, त्याच्यात द्वेष आहे असं वाटेल, आळस आहे असंही वाटेल. पण अनुतापयुक्त त्यांचं आनंदात असावेचं हे निषेधांग पूर्ण झालेलं असतं आणि त्या अनुताप बैठकीवर त्यांनी त्याला दूर सोडलेलं असतं. आता अंतरंग दुरी असते, बाहिरंग दुरी फार थोडी असेल. वासरू पार गाईच्या जवळ आले, बहिरंग दुरी थोडी आहे, पण अंतरंग दुरी भरपूर होऊ शकते. तेव्हा त्यागावे ही अंतरंग दुरी आहे आणि आपल्याला दिसतं हे बहिरंग दुरी आहे. तर बहिरंग दुरी कमी जास्त दिसेल, पण अंतरंग दुरी त्यागापर्यंत पोहोचलेली असेल. आळस भयद्वेष दूर त्यागावे. महाराज दूर शब्दच मुळात त्यागार्थी आहे, पण वरवरचा त्यागार्थी आहे. दूर शब्द जो आहे तो भेदवाचकही आहे, दूर अंतर दाखवणारा आहे, पण दूर असणं आणि दूर वस्तू त्यागणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काल विचार झाला होता की सारावे शब्दसुद्धा काही पाठात मी काही लोकांकडून ऐकला होता, पण हा त्यागावे शब्द जास्त योग्य असं माझ्या आज निश्चित मनात झालं. तर दूर त्यागावे हेच बरोबर. मग दूर काय त्यागायचं आहे? दूरी कशाची द्यायची? तर अंतःकरणद्वारा दूरी देऊन त्याचा त्याग करायचा. अंतःकरणद्वारा दूरी द्या.
देशकालाची दूरी जी आहे ही प्रकृती स्थूल प्रकृती प्रधान आहे आणि अंतःकरणाची दूरी सूक्ष्म प्रकृती प्रधान आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. तर सूक्ष्म देहापैकी अंतःकरणाची दूरी आहे. अंतःकरणाची जवळीक आणि अंतःकरणाची दूरी देश दूरीच्या सापेक्षात फारच श्रेष्ठ आहे. काही वेळेला देशदूरी नसलेली वस्तूसुद्धा अंतःकरणद्वारा खूप लांब सोडता येते आणि काही वेळेला अंतःकरण जवळ असलेली वस्तू देशद्वारा कितीही लांब असली तरी ती जवळ ठरली जाते. अमेरिकेतल्या मुलाची आठवण आली, देशदृष्ट्या दूरी आहे पण अंतःकरणाने त्याला जवळ घेतलं. आणि ज्याच्याशी भांडण झालं, बहिरंगदृष्ट्या घरातच ठेवावं लागलं आहे, पण अंतःकरणाची दूरी झाल्यावर जवळ असून तो लांब झाला आणि मोहकेंद्रानं लांबचा जवळ झाला. म्हणून देशकालाच्या दूरीच्या पेक्षा जास्त ताकद अंतःकरणाच्या दूरीची आहे. आणि म्हणून हा दूर त्यागावे हा संकेत जो आहे तो अंतःकरणद्वारा दूर त्यागावे. याचा अर्थ देशदृष्ट्या त्यागूच नाही असा नाही अर्थ, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अंतःकरणद्वारा त्यागावे असा आहे. आता हे दोन टप्पे आहेत. काही लोकांना काही गोष्टी पहिल्यांदा स्थूलात सोडाव्या लागतात, मग सूक्ष्मात सोडता येतात. आणि काही लोकांना ज्यांचा विवेक प्रबल आहे त्यांना अंतःकरणात आधी सोडता येतं, मग देशदृष्ट्या प्रारब्धानं सुटलं तरी काही वाटत नाही, न सुटलं तरी काही वाटत नाही असं आहे. तेव्हा अंतःकरणदृष्ट्या दूर त्यागावे. मुळात त्याग प्रक्रिया ही स्थूल प्रक्रिया नाही आहे, सूक्ष्म प्रक्रिया आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्यामुळं अंतःकरण प्रधानच अर्थ जास्त आवश्यक आहे. लक्षात घ्या. त्याग ही जी प्रक्रिया आहे ना, हीच अंतःकरण प्रधान आहे. फक्त सहाय्यक अंग म्हणून प्रकृतिस्थ पुरुषाला त्याचा बहिरंग सुद्धा आधार पहिल्यांदा घ्यावा लागतो. लक्षात घ्या. पण आतला नाही झाला तर बाहेरचा परत चिकटेल, आणि आतून झाला तर बाहेरच्या पदार्थ संबंधाने तुम्ही पराभूत होणार नाही. घातलेल्या माळा तुटतात का? गळ्यातून निघतात का? तर अंतरपकड जी आहे ना ती सुटलेली नसते. म्हणून जो विषय संयमाचा सांगितला आहे त्याची अंतरपकड सुटलेली नसते, म्हणून धोका होतो. हां, मनसा म्हणजे सूक्ष्मदेह, हे लक्षात घ्या. तेव्हा मनाने त्याग करा. तर ही अंतरंगाचा त्याग जो आहे हा त्याग बहिरंग त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु वकिलीसारखा अंतरंग त्यागाच्या नावावर बहिरंग स्पर्श ठेवणारा दंभी आहे, तो बहिरंग त्यागापेक्षाही गेलेला आहे. हेही थोडं वाक्य सावधानतेनं सांगण्याची आवश्यकता आहे. या अंतरंग त्यागाच्या नावाखाली काही लोक बहिरंग भोग करतात आणि आम्ही अंतस्त्यागी आहे म्हणतात. म्हणून त्यागाची व्याख्या करत असताना 3 टप्प्याच्या व्याख्या येतील. सर्वात श्रेष्ठ त्यागी अंतस्त्यागी, बहिस्त्यागी. 2 नंबरचा त्यागी अंतस्त्यागी आणि 3 नंबरचा त्यागी बहिस्त्यागी. लक्षात घ्या. दोन्ही त्याग झालेला सर्वश्रेष्ठ त्यागी अंतस्त्यागी आणि बहिस्त्यागी. आणि त्याच्यापेक्षा परमार्थात बऱ्यापैकी कोणी जर असेल तर तो अंतस्त्यागी. आणि मग त्याच्याही खालचा त्यागी तर श्रेष्ठच कोणत्याही अर्थानं.
त्याग हा कोण्या ना कोण्या अंगानं शांतीकडे नेणारा, त्यागात शांतिरनंतरम, लक्षात घ्या. तर त्याग हा शांतीच्या दिशेनं वाटचाल करणार आहे. पण बहिस्त्यागी खालची पायरी, अंतस्त्यागी 2 नंबरची पायरी, आणि अंतस्त्यागी आणि बहिस्त्यागी ही सर्वात वरची पायरी. पण हा जो वकिली करून अंतस्त्यागीच्या नावाखाली जगाला दंभ करतो आणि बहिस्त्याग न करता आमचं काय तुम्ही पाहिलं आहे, आमचं सगळं झालेलं आहे, ह्या गप्पा मारणारा आणि थापा मारणारे जे, तो या बहिस्त्यागीपेक्षाही खालचा. याला दंभी म्हणायचं. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची. तर हा दंभी आहे. म्हणून मधला त्याग पहिल्याच खालच्या त्यागापेक्षा श्रेष्ठ जरी सांगितला तरी तो त्या स्थितीवरच्या लेव्हलला असेल तर श्रेष्ठ आहे. कारण त्याची परीक्षा सामान्य माणसं घेत नाही, त्यांना घेता येत नाही. त्यामुळे त्यांच्यापुढं त्याचा दंभ लवकर करता येतो, असं आहे. सामान्य माणसाला काय करणार, करूच शकत नाही. आज आपल्यातले काही मंडळी या स्थितीच्या नावाखाली जो आजकाल गोंधळ घालतायत, याच्यामध्ये मूळ एखादा दुसरी जी व्यक्ती असेल ती कदाचित स्थितीवर असल्यामुळेही ती विचार मांडले असतील, पण त्याचा परिणाम काय, त्याचा परिणाम चांगला नाही आहे. तुमच्यापेक्षा आमची स्थिती वेगळी आहे, आम्ही त्या ह्याच्यात जातो ना, आम्हाला तिथं देव भेटतो नाही, सगळ्या ज्या गप्पा आहेत ना त्या सगळ्या थापा आहेत, काही नाही. लक्षात घ्या, मूळ व्यक्ती वाईट नसते. महाराज, माझा शब्द जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला थोडासा धक्का बसेल. नाव घेऊन बोलू नाही, पण होऊन गेलेल्या घटनेत बोलायला काही थोडा हरकत नाही. या रजनीशबद्दल, हा रजनीश स्वतः व्यक्तिगत माणूस फार असं खाली होता असं नाही, त्याचा संप्रदायाचा परिणाम जो झाला आहे तो दंभाचा आहे. पण तो एक फार मोठा विचारक होता, हे लक्षात ठेवा. त्यांनी मांडलेले काही विचार सर्व संत संमत नसल्यामुळं, शास्त्रीय नसल्यामुळं अनुकरणीय नाहीत. पण अपवाद एखाद्या व्यक्तीला त्या लेव्हलनं जाताच येणार नाही असं नाही. पण सर्वेशाम माणसं त्याचे विचार आवडतात, पकडतात, पण अनुभव करू शकत नाही. आणि म्हणून त्याचा विरोध सगळ्या आपल्या सांप्रदायिक परंपरेनं केलेला आहे. आम्ही सुद्धा करतो, सगळ्यांनी केलेला आहे. आम्ही ते समर्थन नाही करत. तसं आजकाल काही संप्रदायामध्ये या स्थितीच्या नावाखाली हा गोंधळ चालतो. स्थितीभीती इतकी सोपी गोष्ट नाही. थोडीशी 10-5 माणसं बसू शकतील ते, काय ज्यांच्यावर घोंगटे असतील ते घोंगटे घेऊन ऐका, ज्यांचं अगदी पण अशक्य असेल त्याने इथं जवळ येऊन करून. तेव्हा अंतस्त्यागी बहिस्त्यागी या विषयाचा विचार आपण बारकाईनं केला पाहिजे. तो विषय जो मी मांडतोय अनुताप या लेव्हलवरचा, तो अंतस्त्यागी लेव्हलचा अधिकारी आहे, हे लक्षात घ्या. अनुताप लेव्हलवर याचा अर्थ लावताना तो अंतस्त्यागी स्वीकार करण्याच्या लेव्हलचा अधिकारी आहे. म्हणून तो दूर त्यागावे हे स्वतः साधन लेव्हलवर आचरू शकेल, हे आपण लक्षात घ्या. तर माझा मूळ मुद्दा आहे, आजचा प्रधान अर्थ सांगत असताना कोणत्याही त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं महत्त्व घ्यायचं नाही असं नाही, पण आनंदात असावेचं मर्म आहे की आळस, भय आणि द्वेष अनुतापयुक्त पद्धतीनं येण्यापूर्वीच त्यांना थोपवावं, हाच खरा भाग आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आनंदाच्या स्थितीत लवकर प्रवेश होईल. तेव्हा हा जो आळस आहे ना, 2 टप्प्यांनी लोकांच्यामध्ये तुम्हाला जाणवेल. देहभावी तमोगुण वृद्ध असणारे देहाध्यासी लोक आळसाच्या अधीन जातात. आणि जसं त्या पुरुषार्थाच्या व्याख्या सांगत असतो मी,
धर्मामध्ये धर्माच्या अधीन राहण्यात पुरुषार्थ आहे ना, काम अर्थामध्ये काम अर्थाला अधीन करण्यात पुरुषार्थ आहे. तसं या विकाराला अधीन करणं याचा अर्थ काय? त्याला दूर सारायला सुद्धा त्याचं आक्रमण आपल्याला कळलं पाहिजे, तर त्याला दूर ठेवता येईल. एखादं कुत्र आपल्यावर धावून आलं, आपल्यापर्यंत भिडण्यापूर्वी त्याला जर दूर ठेवायचं असेल तर आक्रमण दिशा कळली पाहिजे आपल्याला. आक्रमण दिशा जर कळली नाही तर त्याला दूर ठेवता येणार नाही. पण जर त्या कुत्र्याची आक्रमण दिशा कळली तर त्याला दूर ठेवता येईल. तर दूर ठेवण्याकरता वेगवेगळे रस्ते आहेत. त्याला ज्याचं भय वाटतं, समजा काठीला कुत्रं विहितं, तर तुमच्या हातात काठी असली आणि ती जर उगारलेली असली तर ते धावत आलेलं सुद्धा एका ठराविक टप्प्यावर थांबेल. एक तर त्याला ज्याचं भय वाटतं ते तुमच्या हातात पाहिजे, अथवा असं एक कंपाऊंड पाहिजे की ज्या कंपाऊंडमध्ये ते येऊ शकत नाही. तर तुमच्या जीवनाला अनुसंधानाचं कंपाऊंड जर असेल तर ते दूर ठेवता येईल. अथवा विकारांचं जर बरोबर ज्ञान असेल तर विकाराला दूर ठेवण्याकरता जी दंड रचना आहे ती दंडरचना तुम्हाला सापडली पाहिजे. तर ही दंडरचना जी आहे ही दंडरचना कोणकोणत्या ठिकाणी आहे? जसं एक दंड आपल्या याच्यामध्ये येतो, त्याच दैवी ईशा गुणमयी मम माया दुरत्यया हे तिचं वर्णन सांगत असताना त्याच्यात एक शस्त्र तुमच्या हातात असेल तर त्याच्यावर विजय मिळवता येईल असं भगवंताने सांगितले. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ते. येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले. हे शस्त्र जर तुमच्या हातात असेल तर ते आईल थडीचं सरले मायाजाळ. फिरत्याचा कावरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत न पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या